कसे घातक पदार्थ जातात याचं प्रत्यक्षिक तुम्हाला करून दाखवतोय बघा. हे मी सिगारेट पेटवलं सिगारेट माझं पेटलं बघा. पेटल्यानंतर इथं पाणी हात पडलं पाहिजे मला. लक्ष ठेवा, तू लक्ष ठेव, तुझ्याकडे माझी थोडा तू सगळं करणार आहेस बघा. बघा हे सिगारेट पेटलं हे बघा. आता पाणी जसं जसं बाहेर चाललंय तसं तसं वरचं सिगारेट जळत असताना त्याच्यातून येणारा धूर जो आहे तो कुठे जमा होत चाललाय बघा. आपलं शरीर ना बाटली आपलं शरीर आहे ना एक फुफ्फुस आहे बघा. या फुफ्फुसामध्ये पाणी बाहेर चाललंय आणि या बाटलीमध्ये वरून सिगारेटच्या मार्फत येणारा जो धूर आहे तो धूर कुठे होत जमा चाललाय बॉटलमध्ये जमा चाललाय बघा. एक सिगारेट मानवी शरीरावर किती घातक परिणाम करतोय. लहान मुलं याच्या आहारी झालेत. माझे बाबा ओढतात कसे दुसऱ्या मित्राला करून दाखवतो आणि ते मूल सिगारेट ओढतंय. आता याचा परिणाम जो केमिकल रिॲक्शन आपल्या मेंदूमध्ये होते कशी होते मी पुढे सांगतोय. मेंदूपर्यंत संवेदना जातात आणि डोपामिन नावाचं संप्रेरक आपल्या मेंदूमध्ये तयार होतंय. हे डोपामिन आपल्याला नेहमी फ्रेश ठेवतं, ताजंतवानं ठेवतं. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जे अधिकारी असतात ते जेवण झाल्यानंतर बाहेर जाताना एक सिगारेट झटकन मारून येतात. ते मारल्यानंतर त्यांच्या शरीरात मेंदूमध्ये संप्रेरक तयार होतं डोपामिन नावाचं. जे डोपामिन तुम्हाला कायम फ्रेश ठेवतं, सदैव ताजंतवानं ठेवतं. आता ही माझी या ठिकाणी ही सिगारेट संपलेली आहे. पाणी माझं संपत आलेलं आहे. आता मी काय करतोय त्याला हात ठेवतोय. ठेवला हात आणि हे माझं वरचं सिगारेट जे आहे ते बाहेर काढण्यापूर्वी मी हा कापूस घेतलेला आहे. या कापसाला कुठे काय लागलंय का पांढरा कापूस आहे दादा. जमीन असं आलं असं थोडं कास केली आम्ही लावू इथं आम्ही लावलेलं आहे. आता मी हे फक्त उलट करून फुकतोय बघा. एक जॉब केला कॉटन बघा. थोडंसं पाणी शिल्लक राहिले. या धुराचा या पाण्यावर किती परिणाम झालाय. पाण्याचा झालाय रंग पिवळसर. एका सिगारेटचा एवढ्या पाण्यावर एवढा परिणाम होतो. आता धूर सगळा संपलेला आहे आणि या एका सिगारेटमधून आपल्या शरीरामध्ये जाणारं टारचं प्रमाण बघा. एक सिगारेट मानवी शरीरामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात टार पोचवत आहे. याचा परिणाम काय होतो तर अशा पद्धतीने टार आपल्या फुफ्फुसामध्ये जमा